नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की नाश्त्यासाठी सगळेजण एकत्र आलेले असतात. तेवढ्यात तिथे तनया आणि अखिलही येतात. माधव म्हणतो, "अखिल, तुझी तब्येत ठीक ना रे आज? म्हणजे आज शर्ट इन वगैरे करून आलायस तू?" तनया म्हणते, "बाबा, आज तो मीटिंग कंडक्ट करणार आहे आणि म्हणूनच हे सगळं करून आलाय." त्यावर जयश्री म्हणते, "वा, संगतीचा असर बघा." आणि ती वसुंधराकडे रागाने बघत असते आणि तिला टोमणा मारत असते. माधव म्हणतो, "अखिल, तयारी झाली ना मग?" तनया म्हणते, "हो बाबा, अगदी उत्तम तयारी झाली अखिलची. आणि आजचं प्रेझेंटेशन तोच कंडक्ट करणार आहे." माधव म्हणतो, "अरे वा, छान आहे मग. पण आकाश कुठे आहे?" त्यावर जयश्री म्हणते की त्याला ताप आला होता ना काल, मग आज तो ऑफिसला जाणार नाहीये. त्यावर माधव म्हणतो, "ठीक आहे." तेवढ्यात तिथे आकाश येतो आणि आकाश म्हणतो की चला ब्रेकफास्ट करायचा आणि जायचं आता ऑफिसला. जयश्री म्हणते, "अरे, तुझी तब्येत ठीक नव्हती ना?" त्यावर आकाश म्हणतो, "आई, मी आता एकदम ठणठणीत आहे. सगळं काही वसुंधरेने दिलेल्या चहामुळे झालंय. इतका छान चहा होता ना, मला छान झोप लागली नाही, फ्रेश वाटतंय. आणि अंगाई, ती तर विचारूच नको, एक नंबर होती." माधव म्हणतो, "अरे वा." आकाश म्हणतो, "हो, म्हणजे बनीसाठी होती, पण मला छान झोप लागली त्याच्याने." माधव म्हणतो, "वा, संगतीचा असर बघा, किती छान असतो तो. बायकोच्या प्रेमामुळे नवरा लगेच बरा झाला." आता जयश्री म्हणते, "एवढं खुश होऊ नका. मी सुद्धा काल त्याची नजर काढली होती. विसरला का तुम्ही?" माधव म्हणतो, "हो ना, आईच्या मायेचा परिणाम." आणि सगळेजण हसायला लागतात. आता आकाश आणि अखिल ऑफिसला जायला निघतात. तेवढ्यात आता वसुंधरा म्हणते, "थांबा, म्हणजे ब्रेकफास्ट करायचा आहे ना तुम्हाला?" आकाश म्हणतो, "हो ना, खूप भूक लागली मला." आता तनया आणि वसुंधरा किचनमध्ये आलेल्या असतात आणि तनया एकदम वसुंधरेचा हात पकडते आणि म्हणते की, "वसू वहिनी, तुझ्या नवऱ्यामुळे ना आज परत एकदा अखिलचा चान्स गेला. पण जास्त खुश होऊ नको. या नवऱ्याचं ना तुझ्या काय करायचं लवकर मी बघते आणि त्याचं वर्चस्व लवकरात लवकर कमी होईल बिझनेसमधून." आता तेवढ्यात वसुंधरा म्हणते, "हे बघ तनया, मला याविषयी काहीही माहिती नसतं की आकाशराव ऑफिसला जाऊन कसं काम करतात, कोणत्या पद्धतीने करतात, किती करतात. याच्याशी माझा काहीही संबंध नाहीये आणि आकाशराव बरे झाले आहेत यातच माझा खूप आनंद आहे." तनया म्हणते, "जास्त दिखावा करू नको हा. मला माहिती आहे तुला सगळं काही माहिती असतं ते." वसुंधरा म्हणते, "चल हात सोड माझा, मला जाऊ दे." आता तनया म्हणते, "एवढं बोलणं झालंच आहे आपलं, तर मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. त्या दिवशी तू लकीच्या बोटामधून अंगठी काढून घेतली आणि तीच अंगठी तुझ्या आईबाबांनी आकाशदादाला गिफ्ट दिली. काय संबंध आहे का तुझा त्या लकी बरोबर? सांग ना." त्यावर आता वसुंधरा म्हणते, "हे बघ, तू काय बोलतेस ना, मला खरंच काही कळत नाहीये आणि मला इथून जाऊ दे." तनया म्हणते, "हो का? काय संबंध असेल ना, ते मी आणि माझी मॉम आम्ही दोघं मिळून शोधून काढूच. पण हां, ते शोधल्यानंतर मग तुझ्याकडे बघू आम्ही." आता वसुंधरा घाबरलेली असते. तनयाने आता विशाखाला फोन लावलेला असतो आणि ती म्हणत असते, "मॉम, या वसुंधरेचं काहीतरी कर ना गं, सारखी मध्ये मध्ये करत असते आणि सगळ्यांच्या मागे पुढे करत असते." आता विशाखा म्हणते, "हे बघ तनया, असं अग्रेसिव्ह होऊन निर्णय घेऊन नाही चालणार. त्यामुळे तू शांत बस. काय करायचं ते मी बघते." आणि ती फोन ठेवते. विशाखाचा मुलगा तिथेच बसलेला असतो. तो म्हणतो, "मॉम, तुझा काय प्रॉब्लेम आहे एवढा? त्या ठाकूरांच्या मागे का लागलीस तू एवढी?" विशाखा म्हणते, "काही जुने हिशोब आहेत, ते पूर्ण करायचे आहेत. कुणाला सांगितलं नाहीये, पण तुला सांगते. म्हणजे एकेकाळी एक मुलगा होता. तो माझ्यावर खूप प्रेम करायचा, माझ्याशी लग्नही करणार होता. खूप श्रीमंत होते त्याच्या घरचे लोक आणि आपल्यापेक्षा 10 पट श्रीमंत होती ती लोक. आत्ता ना पैशांमध्ये लोळले असते मी, पण या जयश्रीने ऐन वेळेवर येऊन सगळं काही प्लॅनचा पचका केला आणि तिने त्या लोकांना सांगितलं की मी किती वाईट मुलगी आहे ते, आणि त्याच्यामुळे माझ्यावर प्रेम करणारा माणूस माझ्यापासून दुरावला गेला. ही गोष्ट मी अजूनही विसरू शकलेली नाहीये. मग आता ह्या जयश्रीला कळेलच की आपल्यापासून आपली हक्काची माणसं जेव्हा हिरावली जातात ना, तेव्हा काय वाटतं ते." आता तिचा मुलगा म्हणतो, "म्हणजे तू काय करणार आहेस? जयश्री आंटींवर कोण एवढं प्रेम करतं, ज्याला तू त्यांच्यापासून लांब करणार आहेस?" विशाखा म्हणते, "तुला वेळ आली की सगळं काही कळेल." इकडे वसुंधरेने सुधीरला फोन लावलेला असतो आणि ती म्हणत असते, "बाबा, कसे आहात तुम्ही? तुमची आठवण आली म्हणून फोन केला." त्यावर सुधीर म्हणतो, "मी अगदी मजेत आहे. तू कशी आहेस?" वसुंधरा म्हणते, "वा बाबा, तुमचा आवाज तर खूपच फ्रेश वाटतोय." त्यावर आता बाबा म्हणतात, "हो, वाटणारच. एवढं मोठं टेन्शन गेलं डोक्यावरचं. एक महत्त्वाचं काम करत होतो." वसुंधरा म्हणते, "कुठलं काम?" आता सुधीर म्हणतो की शार्दूलचे सगळे डॉक्युमेंट्स जाणून टाकत होतो. तो इथेच विसरून गेला होता आणि त्याची हिंमत वाढली, परत इकडे आला, तर तो ही सगळे डॉक्युमेंट्स आकाशरावांना दाखवेल आणि प्रूफ करायला पण मागे पुढे बघणार नाही. त्यामुळे सगळे डॉक्युमेंट्स मी आता जाळून टाकणार आहे." वसुंधरा म्हणते की, "फाडली असते ना ती डॉक्युमेंट्स." त्यावर तो म्हणतो, "नाही नाही, रिस्क घेऊन चालणार नाही." वसुंधरा म्हणते की, "ती भीती ना आपल्या मनात अजूनही." त्यावर सुधीर म्हणतो, "भीती नाही गं, पण सावध राहिलेलं बरं, काळजी घेतलेली बरी. थांब, मी तुझ्या आईकडे फोन देतो." आणि तो आतमध्ये निघून जातो आणि ती अर्धवट जळालेली डॉक्युमेंट्स एक माणूस येतो आणि उचलून घेऊन जातो. तो माणूस विशाखाने पाठवलेला असतो.
विशाखा म्हणते, हे काय, या डॉक्युमेंटसाठी तू हात पोळून घेतलेस का? आणि एक मिनिट, ही ना त्या रानड्यांच्या मुलाची डॉक्युमेंट्स आहेत. तेवढ्यात त्यांना एक ID कार्ड दिसतं आणि त्यात लकीचा फोटो असतो. आता विशाखा विचार करते, त्यावर शार्दूल रानडे असं नाव असतं आणि तिला कळालेलं असतं की हा लकी दुसरा तिसरा कोणीही नसून रानडेंचा मुलगा आहे. ती एकदम मोठ्याने असायला लागते आणि म्हणते, वा काय मोठी बातमी आणलीस तू, हे घे तुझे पैसे आणि निघ इथून आत्ता. आणि ती विचार करत असते, वा म्हणजे एवढी मोठी बातमी मला आज कळते. ते वसुंधराचा नवरा हा लकी आहे आणि बनीचा बाप सुद्धा. आता हे लकीला सांगितलंच पाहिजे. आणि ती लगेच फोन करते तनयाला आणि म्हणते, माझं एक काम करायचंय तुला, तेही आत्ताच्या आत्ता. तनया आता बनीच्या रूममध्ये येते आणि त्याला म्हणते, बनी काय करतोयस तू? बनी ड्रॉइंग करत असतो आणि म्हणतो, तनया काकू ये ना इकडे. तनया म्हणते, हे बघ मला ना ताई म्हणत जा, काकू माझ्या पर्सनॅलिटीला शोभत नाही रे. त्यावर बनी म्हणतो, ठीक आहे तनया ताई. मग आता तनया म्हणते, बनी हे काय, तुझे केस सगळे पांढरे झालेत रे. त्यावर बनी म्हणतो, कुठे? तनया म्हणते, हे बघ मागच्या बाजूला आहे, थांब मी काढून देते. आणि बनीचे केस ती काढून त्याला दाखवते आणि म्हणते, हे बघ पांढरे केस आहेत. त्यावर बनी म्हणतो, कुठे आहे पांढरे केस? तनया म्हणते, हे काय रे, पण मागे पडले तुझे पांढरे केस. आणि तिथे केस घेऊन एका पिशवीत टाकते आणि ती पिशवी विशाखाला देते. इकडे आकाश घरी आलेला असतो आणि तो घरी सुद्धा ऑफिसचं काम करत असतो. माधव त्याला रागवतो आणि म्हणतो, आकाश आराम कर ना जरा, घरी सुद्धा काम करतोस का रे? आकाश म्हणतो, नाही ना बाबा, करावंच लागेल, खूप कामं पेंडिंग आहेत. उद्या भास्कर दादा आणि अखिल पण नाहीये, मलाच प्रेझेंटेशन हँडल करायचंय. आत्ताच्या आत्ता सगळं काम कम्प्लीट करायचंय मला. आणि तो एक डिझाईन बघत असतो. माधव म्हणतो, अरे वा किती छान डिझाईन आहे हे. त्यावर आकाश म्हणतो, हो ना, पण यात काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी युनिक पाहिजे होतं. तेवढ्यात तिथे वसुंधरा येते. आकाशसाठी चहा घेऊन आलेली असते ती आणि ती म्हणते, वाव खूप छान डिझाईन आहे, पण यात ना अजून आपण काहीतरी करू शकतो, याला अजून छान बनवू शकतो. मला काय वाटतं, त्या खुर्च्या आहेत ना त्याच्या बाजूला आपण लिलीच्या फुलांचं डेकोरेशन करूया, म्हणजे खूप छान आणि फ्रेश वाटेल. आणि लिलीची फुलं खूप जास्त काळ टिकून राहतात आणि स्वस्तही असतात. आणि स्टेजच्या बाजूला जरा सौम्य हिरव्या रंगाचं डेकोरेशन असायला हवं, म्हणजे छान वाटेल. आकाश आणि माधव आता एकदम शांत होतात. वसुंधरेला वाटतं ती चुकीची बोलली, त्यामुळे ती सॉरी म्हणते. आकाश म्हणतो, नाही नाही, तुमचं सजेशन फार चांगलं आहे आणि त्यानुसार आपण करूया सगळं काही. तनया आणि जयश्री बघत असतात. तनया म्हणत असते, आई मला असं वाटतंय ना, वसुंधरा वहिनी जरा बिझनेसमध्ये लुडबुड करते सध्या, तुम्हाला काय वाटतंय? आणि ती जयश्रीचे कान भरत असते. इकडे विशाखा शार्दूलकडे आलेली असते आणि शार्दूल म्हणत असतो, काय हो मॅडम, तुमचं काय काम असतं माझ्याकडे सारखं सारखं? आणि हो, तुम्हाला कोणी सुपारी दिली का मला मारण्याची? असं वारंवार येत जाऊ नका, मला हार्ट अटॅक येईल आणि त्यानेच मरेन मी. विशाखा म्हणते, हे बघ शार्दूल, डोक्यामध्ये राग घालून घेऊ नकोस आणि असं अचानक गेममधून बाहेर पडू नको. तुझा फायदाच आहे म्हणून मी इथे आले. आता शार्दूल म्हणतो, मुद्द्याचं बोला. विशाखा म्हणते, अरे दिवाळीचं गिफ्ट द्यायचं राहिलं ना तुला, ते घेऊन आले होते मी, हे घे. शार्दूल म्हणतो, हे काय, रिकामी कॅरी बॅग. त्याच्यावर आता विशाखा म्हणते, अरे त्यात काय आहे ते तर बघ. शार्दूल म्हणतो, मला काहीही दिसत नाहीये. विशाखा म्हणते, नीट बघ. शार्दूल आता आतमध्ये बघतो तर त्यात केस असतात. तो म्हणतो, शी, यात तर कोणाचे तरी केस आहेत. त्यावर विशाखा म्हणते, हो, आणि हेच गिफ्ट आहे तुझं. आता शार्दूल तिच्याकडे असा आश्चर्यचकित होऊन बघतो. विशाखा म्हणते, या केसांबरोबर तुला DNA टेस्ट करायची आणि मग तुला कळेल खरं गिफ्ट काय आहे ते. शार्दूल सुद्धा आता DNA टेस्टसाठी निघून गेलेला असतो. इकडे आता रात्र झालेली असते आणि तरीही आकाश काम करत असतो. त्याच्याजवळ वसुंधरा येऊन बसते आणि म्हणते, आकाशराव, या डिझाईनमध्ये तुम्ही चेंजेस केले, तेही माझ्या सांगण्यावरून? आकाश म्हणतो, हो, खूप छान वाटतंय ना, असेच तुमचे सजेशन मला देत राहा. मी तर काय म्हणतो, तुम्ही बिझनेसच जॉईन करा ना. आता वसुंधरा म्हणते, आकाशराव थँक्यू, पण हे अति होतं या. आकाश म्हणतो, तुम्ही दिलेले डिझाईन्स किती छान आहेत बघा ना. वसुंधरा म्हणते, त्यात काय, सोपं होतं, कोणालाही कळत असतं ते. आकाश म्हणतो, नाही, ते कळण्यासाठी नजर लागते, काय चांगलं काय वाईट, किती छान दिसेल हे सगळ्यांना कळायला हवं ना. ते तुम्हाला कळतं, ती समज तुमच्याकडे, दुसरं कोणाकडे नाहीये, आणि म्हणूनच म्हणतोय तुम्ही बिझनेस जॉईन करा. पण वसुंधरा म्हणते, नाही, मी माझ्या मुलांबरोबरच ठीक आहे, मला नाही जमणार बिझनेस वगैरे, मी नाही करणार. आकाश म्हणतो, ठीक आहे, पण उद्या माझं प्रेझेंटेशन आहे, तिथे तर याल ना, मला मदतच होईल तुमची. आणि याचंही लकी नाहीये ना, प्लीज याल का? त्यावर वसुंधरा म्हणते, ठीक आहे. आता शार्दूल खूप संतापलेला असतो आणि तो विशाखाच्या घरी आलेला असतो आणि विशाखाला म्हणतो, काय हे, काय फालतूगिरी लावली तुम्ही, हे DNA टेस्ट मला करायला लावली आणि हे रिपोर्ट्स कसे काय मॅच करताय? त्यावर विशाखा म्हणते, झाले ना सॅम्पल मॅच? आता शार्दूल म्हणतो, हो झाले, पण काय हे, माझ्या बापाला पकडलं आणि त्याचे केस उपटून आणलेत का तुम्ही? त्यावर विशाखा म्हणते, हे बघ, ओरडू नकोस. DNA टेस्ट आपली त्याच्यासोबतच मॅच होते ना ज्याच्याबरोबर आपलं रक्ताचं नातं असतं. शार्दूल म्हणतो, ते सगळं मला माहिती आहे. आता विशाखा म्हणते, आणि रक्ताचं नातं फक्त बापाबरोबरच नसतं ना, मुलासोबतही असतं. आता शार्दूल म्हणतो, तुम्हाला काय म्हणायचंय?
म्हणजे आता एखादा मुलगा माझा नवीन जन्माला आलाय का? त्यावर विशाखा म्हणते, अरे किती मूर्ख आहेस तू लक्की, तुला कळत नाहीये का मी काय म्हणते ते? तुझा मुलगा म्हणजेच वसुंधरेचा मुलगा. आता शार्दूलची टीप पेटलेली असते आणि त्याला कळतं की वसुंधरेचा मुलगा म्हणजेच बनी हा माझा मुलगा आहे. एवढं मोठं सत्य मला आत्तापर्यंत माहिती नव्हतं आणि आता विशाखाने त्याला ते सत्य सांगितलेलं असतं. तर मग बघूया आता शार्दूल पुढे काय करतो ते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.